आपल्याकडं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सांगलीला आहे. त्याचं सांगली जे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आहे त्याच्या आवारात पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटतर्फे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एक 100 खाटांचं एक वेगळं आणि स्वतंत्र असं महिला व बाल रुग्णालय आपण या ठिकाणी त्याचं बांधकाम सुरू झालेलं आहे. त्याला मागच्या वर्षी परवानगी मिळाली आणि त्याचं बांधकाम जवळजवळ 1 मजला त्याचा पूर्ण झालेला आहे. असं 100 खाटांचं फक्त महिला आणि मुलांच्यासाठी म्हणजे नवजात शिशु आपण म्हणतो त्याला महिला व नवजात शिशु रुग्णालय या परिसरात आपण काम त्याचं सुरू आहे. आणि यामध्ये आपल्याला जवळजवळ 2 मजल्यांचं ते मोठं हॉस्पिटल असेल. त्यामध्ये महिलांच्यासाठी त्यांच्या गरोदरपणातली तपासणी असेल, त्यानंतर त्यांचं डिलेवरी असेल, प्रसूती असेल, सिझेरियन सेक्शन असेल किंवा महिलांच्यासाठी काही ऑपरेशन लागले तर ते सगळे ऑपरेशन किंवा महिलांच्या प्रसूती या ठिकाणी होतील. आणि जे लहान मुलं आहेत त्यांना अतिदक्षता विभागात ठेवायची गरज आहे. डिलिव्हरीनंतर लहान मुलं आजारी आहेत अशांना या ठिकाणी सेवा देण्यासाठी हे 100 बेडचं एक सुसज्ज हॉस्पिटल या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात आपण उभा करत आहोत. आता जवळजवळ 2रा मजला सुरू आहे. एक 8 ते 9 महिन्याच्या कालावधीमध्ये हे हॉस्पिटल सुरू होईल. आणि आपण जरी सुरू केलं तरी आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जे बालरोग तज्ज्ञ आहेत आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे आपण ते चालवायला देतो आहे. त्यामुळं इथं या हॉस्पिटलच्या माध्यमातून या परिसरातील आणि जिल्ह्यातील लोकांना एक महिला आणि लहान मुलांना एक चांगल्या प्रकारची सेवा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.